डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। नाशिकमध्ये कांदा प्रश्न पेटला। चांदवडमधील आंदोलनाच्या वेळेस रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ, अंबादास दानवे यांची पोलिसांकडून धरपकड। आंदोलन अधिक तीव्र करावं लागेल, रोहित पवारांचा इशारा। कांदा प्रश्नी महाविकास आघाडीचा चांदवडमध्ये रास्ता रोको। गळ्यामध्ये कांद्यांच्या माळा घालत शेतकऱ्यांसह नेत्यांचा क्रांती महामोर्चात सहभाग। कांद्याला किमान 24 रुपये किलो भाव देण्याची देखील मागणी। विधान परिषदेसाठी नको, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी बैठक घ्या, रोहित पवारांची सरकारवर टीका। तातडीने बैठक घेऊन कांदा उत्पादकांना न्याय देण्याचीही मागणी। सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात काँग्रेसचं रास्ता रोको आंदोलन। इंधन दरवाढ, कांद्याच्या घसरलेल्या दरावरून काँग्रेस आक्रमक। ट्रम्प बोले, मोदी डोले असं म्हणत शिंदेंचा घणाघात। छत्रपती संभाजीनगरमध्ये कांद्याला प्रति किलो अवघा 1.25 रुपये भाव मिळाल्यानं शेतकरी संतप्त। गंगापूर बाजार समितीच्या गेटसमोर टाकण्यात आला कांदा। वैजापूर महामार्गावरील आंदोलनामुळे काही काळ वाहतूकही ठप्प। मुख्यमंत्री फडणवीसांनी आज महायुतीची बैठक बोलावली। विधान परिषदेच्या उर्वरित जागांचा तिढा सुटण्याची शक्यता। पुण्यावरून भाजप राष्ट्रवादी तर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरवरून शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अचानक दिल्ली गाठत अमित शहांची भेट। रविवारच्या शिंदे शहांच्या भेटी संदर्भात कमालीची गुप्तता। भेटी दरम्यान शिक्षण सम्राट असलेला माजी मंत्री उपस्थित, सूत्रांची माहिती समोर। पूर्व विदर्भातील काँग्रेसचा नॉट रिचेबल नगरसेवक भाजप आमदारांसोबत। भाजपसाठी विक्ट्री साईन दाखवताना काँग्रेस नगराध्यक्षांचा फोटो। वडेट्टीवारांच्या मतदारसंघातील नगराध्यक्ष भास्कर ननावरे, बंटी भांगडी यांच्या सोबत। इराणवर अमेरिकेचा मोठा हल्ला। होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ सुरुंग पेरणाऱ्या बोटी नष्ट। अब्बास बंदरावरही मोठे स्फोट। IRGCच्या बोटीवर क्षेपणास्त्र प्रक्षेपावरती यावेळेस अमेरिकेचा हल्ला असल्याचंही समोर। दिल्लीमध्ये CNG दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ। दिल्लीतील नवीन CNG दर 83 रुपये 9 पैसे प्रति किलोवर पोहोचला। कालपर्यंत CNGचा दर 81 रुपये 9 पैसे इतका होता। इंधन दरवाढीचा फटका एसटीला देखील बसतोय। अशीच परिस्थिती कायम राहिल्यास एसटीला भाडेवाढीशिवाय पर्याय नसेल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून स्पष्ट। ठाणे विधान परिषदेत एकनाथ शिंदे धक्कातंत्र वापरण्याची चर्चा। उमेदवार म्हणून बवियाच्या क्षितेज ठाकूर यांची एंट्री होण्याची शक्यता। रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांसोबत आज बैठक असेल। विधान परिषद निवडणूक आणि आमदारांच्या समस्यांसंदर्भात चर्चा होणार। आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज जिल्हा प्रमुखांची बैठक। बैठकीआधी साताऱ्यातील जिल्हा प्रमुखाचे भावनिक पत्र लिहून राजीनामा। 30 वर्ष निष्ठेने काम करून योग्य दखल मिळाली नाही, संजय भोसले यांची नाराजी। मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या वादात दीपाली सय्यद यांची उडी। 30,000 सभासदांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवलं। निवडणुकीत भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप। अमरावतीमध्ये 24 तासात 7 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता। बेघर बेवारस व्यक्ती उष्माघाताचे बळी ठरत असल्याचंही चित्र। अमरावती जिल्ह्यामध्ये तापमान 45 अंशांच्या पुढेच। राजधानी दिल्लीमध्ये भीषण उष्णतेची लाट। हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। दिवसभरासह रात्रीच्या तापमानाने देखील रेकॉर्ड मोडलं। 14 वर्षातील सर्वात उष्ण रात्रीची नोंद। नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरच्या 5व्या डॉक्टरची चौकशी। लातूर शहरातल्या उसा रस्त्यावर या डॉक्टरचं हॉस्पिटल, तर नीट परीक्षेनंतर नोट्स आणि इतर कागदपत्र रद्दीत विकल्याचं 2 डॉक्टरांच्या चौकशीत समोर। गोकुळ दूध संघासाठी सप्टेंबरमध्ये मतदानाची शक्यता आहे। 30 जुलैपर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे, सूत्रांची माहिती। प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी ठराव मागवले।
2047 पर्यंत मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याचा राज्य सरकारचा मोठा संकल्प. SRA कडून 2030 पर्यंत 7 लाख झोपड्यांच्या पुनर्वसनाचा महत्वाकांक्षी आराखडा. महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर कॉन्क्लेव्ह मध्ये मोठी घोषणा. शालेय साहित्य 20 ते 25% महागलं. सराव संच, व्यवसाय, वह्या, दप्तर तसेच चित्रकलेच्या साहित्यांच्या किमतीही वाढल्या. वाढत्या महागाईची शालेय साहित्यालाही मोठी झळ. सिद्धिविनायक मंदिर कॉरिडॉरचा आराखडा समोर. उज्जैनच्या धर्तीवर कॉरिडॉर तयार केलं जाणार. भाविकांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कॉरिडॉर प्रकल्प हाती. डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार. प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC. गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900 6200 681 या क्रमांकावर.